मन करारे प्रसन्न सायकोलॉजिस्ट ज्योती कुलकर्णी. आता बघा 15 मे पर्यंत 10वीचे रिझल्ट येतील, 12वीचे तर रिझल्ट येतील आणि मग 10वीच्या रिझल्ट नंतर एकच सगळ्यांची ॲडमिशनसाठी झुंबड उडेल की या कॉलेजमध्ये जायचं, हा फॉर्म भरायचा आहे, तो फॉर्म भरायचा आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतंय की 90% जी माझ्याकडे मुलं येत आहेत काउन्सिलिंगला, त्यांचं माझं असं ऑब्झर्वेशन आहे की त्यांना फक्त इंजिनिअरिंग किंवा फक्त मेडिकलला जायचंय. म्हणजे आयदर IIT JEE त्याच्यासाठी इंटिग्रेटेड कॉलेज बघतायत, नाहीतर नीटच्या परीक्षामध्ये मेडिकलचं. तर फक्त इंजिनिअरिंग आणि हा मेडिकलचा हा मोठा फुगा आपण तयार करतोय ना, हा कधीतरी फुटेल बरं का. एवढं म्हणजे सगळ्या मी पालकांना, शिक्षकांना आणि सर्व एज्युकेशन सिस्टीम मुलांना मी जरा हे जास्त असं वॉर्न करते म्हणत नाही मी, पण हे आपण ह्याच्यातला धोका ओळखायला पाहिजे हो. सगळ्या मुलांना आपण आणून काय करतोय, इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या वाटेवरच आणून सोडतोय. आणि मग ती मुलं इंजिनिअरिंग करत असताना काय होतं आणि काय होतं की ती मुलं म्हणतात की अरे आम्ही गाण्यामध्ये खूप छान होतो, पण मला गाण्याचं शिक्षण मी घेतलं असतं आणि एखादा गायक झालं असतं तर बरं झालं असतं. काही मुलं म्हणतात की अरे मी स्पोर्ट्समध्ये खूप चांगला होतो, मी खूप छान स्पोर्ट्स खेळायचो, पण मला ना संधी मिळाली नाही स्पोर्ट्स खेळण्याची, मला क्लासच लावायला मिळाला, मला वेळ मिळाला नाही. दुसरी गोष्ट मुलांतर मला चित्रकलेच्या मध्ये जायचं होतं, पण मला वेळ मिळाला नाही. हा वेळ का मिळाला नाही? कारण पूर्ण दिवस तुम्ही शाळेमध्येच होता आणि शाळेची एज्युकेशन सिस्टीम पण अशी आहे की त्यामध्ये एक विषय घेऊन तुम्हाला त्या विषयामध्ये एक्सपर्ट होताच येत नाहीये. म्हणजे सगळे विषय घ्यायचे आणि मग धड कुठलाच विषय नाही. तर असं व्हायला नकोय, कारण शाळेमध्येच ह्या मुलांना आपण संधी दिली की एका विषयामध्ये प्रावीण्य घेऊन ते विषयामध्ये पूर्ण त्याच्यामध्ये करिअर करण्याची, तर ती मुलं ती संधी घेऊ शकतील ना. म्हणजे ते 3 इडियट्स सारखं होणार नाही ना की इंजिनिअरिंग करता करता अरे मला हे नव्हतं हे आवडलं, हे नव्हतं आवडलं. आता तर कितीतरी स्टँडअप कॉमेडियन्स किंवा असे बघतोय की जे इंजिनिअरिंग करतात नंतर वेगळा विषय घेत असतात. काही काही हिरो आहेत ते इंजिनियर झालेत. म्हणजे तुम्ही काय करताय हे तुमचं भविष्य आणि तुमचं शिक्षण याच्यामध्ये काहीतरी ताळमेळ पाहिजे ना. म्हणजे फ्युचरमध्ये तुम्ही जे करिअर घेताय, म्हणजे तुम्ही जे शाळेत शिकताय ते शिक्षण काहीतरी युजफुल व्हायला पाहिजे ना. ते शिक्षण तुम्हाला काहीतरी एक्सपर्ट बनवायला पाहिजे, ज्याच्यावर तुम्ही तुमचं पुढचं करिअर डेव्हलप करू शकाल. तर आपण ह्याच्यासाठी एक सुधारित शिक्षण पद्धती मी तयार केलेली आहे आणि त्याचेच मी हे सर्व व्हिडिओ पाठवत आहे. तर हे शिक्षण काय घ्यायचं आणि कसं पुढचा अभ्यासक्रम तयार करायचा हे मी माझ्या पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे. तेव्हा नक्की बघा माझं हे चॅनल मन करारे प्रसन्न, माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सर्व नोटिफिकेशन येत जाईल. तुम्ही पण विचार करा, आपल्या समाजासाठी आज या शिक्षण पद्धतीमध्ये जीवघेणी स्पर्धा थांबवायला आपण सर्वांनी नितांत विचार करायची गरज आहे आणि सुधारित शिक्षण पद्धती करण्याची गरज आहे. तर सबस्क्राईब, पुढे लवकरच भेटूया.